मित्रांनो, या भरलेल्या मेट्रोमधून मी जात आहे लुंबानी गार्डन बघण्यासाठी. लुंबानी पार्क म्हणतात त्याला. आणि तुम्ही बघा की मेट्रो ही कशी खचाखच भरलेली आहे. आणि आपल्याला इथं लाकडी पूल हे जे मेट्रो स्टेशन आहे इकडं जायचं आहे. पहिलं आपल्याला जायचं आहे रसलपुराला आणि रसलपुरावरून जायचं आहे लाकडी पूल. लाकडी पूलला उतरून आपल्याला हे करायचं आहे. तुम्ही बघू शकता इंग्लिश आणि हिंदी आणि तेलुगू लँग्वेजमध्ये इथं माहिती दिलेली आहे. आणि इथं बघा मेट्रोचं स्पीड कसं खचाखच चालू आहे. आणि चला मग तर जाऊ आपण. नंतर फायनली आपण या ठिकाणी पोचलेलो आहे. आणि हे समोरून दिसतं हे आहे इथलं विधान भवन, जे की हैदराबादमधलं विमानभवन. आणि तुम्ही गर्दी बघू शकता की इथं गर्दीत कोणीच नाही, कारण की दुपारचं टाईम आहे. पण गर्दी बघा काहीच नाही, कारण की टेम्परेचर असलं खतरनाक आहे इकडं. तुम्ही बघू शकता पूर्ण मोकळा आहे. संध्याकाळी इथं खूप गर्दी असते, पण दिवसाच्या वेळी नसते. खरोखर एवढं खतरनाक टेम्परेचर आहे, जवळपास 43°C आहे. त्यामुळं बघू शकता माणसं पण भरपूर कमी आहेत बाहेर. म्हणजे दुपारचं एवढं टेम्परेचर आहे की माणसंसुद्धा बाहेर येत नाही गेलं. संध्याकाळी खूप ट्रॅफिक असते इकडे, मेजरली उन्हाळ्यामध्ये. पण दिवसा जर बघितलं ना, आता ही मेन सिटी आहे, ही मेन बिल्डिंग आहे, तरी बघा तुम्ही माणसं किती कमी दिसतात हो, कारण की टेम्परेचर. तर सजेशन आहे उन्हाळ्यामध्ये सोडून हिवाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी विजिट करा. तर फायनली आपण या गार्डनमध्ये एंट्री करतोय, तुम्ही बघू शकता. आणि मला असं वाटतं इथं तिकीट आहे का फुकट आहे काय माहीत नाही, कारण की इथं इथून तरी काही कळत नाही की कोणती गोष्ट फुकट आहे आणि कोणती गोष्ट विकत आहे. तर हैदराबाद मॅक्सिमम पेच करावं लागतं. तर हे बघा बाहेरून तुम्ही बघू शकता. आणि चला मग पुन्हा आपण आज जाऊ. आणि आत गेलं गेलं इथं तिकीटचं इन्फॉर्मेशन आहे. तर इथं पहिलं आपल्याला दिसतं हे तिकीट नाही, तिकीट घ्यायला आपल्याला समोर जायचं आहे. तर पहिलं आपण तिकीट घ्यायला जाऊ, जे की समोर आहे. तिकीट घेऊ आणि तिकडून तिकीट घेऊन रिटर्न येऊ. आणि इथं आलो तर इथं मी 20 रुपयाचं तिकीट घेतलं. हे तुम्ही बघू शकता की 20 रुपयाचं तिकीट आहे. हे तिकीट घेतलं आणि हे तिकीट घेऊन हे गार्डन फिरायला जायला सुद्धा तुम्हाला इकडे तिकीट द्यावं लागतं. तर फायनली आपण इथं आलेलो आहे. इथं सगळं चेक होतं, म्हणजे सगळं चेक करून तुम्हाला एंट्री होते. तुम्ही इथून हेल्मेटसुद्धा आत घेऊन जाऊ शकत नाही. हे तुमची बॅग असेल, लॅपटॉप असेल ते घेऊन जाऊ शकतो, पण हेल्मेट ठराविक गोष्टी ते आत घेऊन शकत नाही. आणि हे गार्डन आहे जे की संध्याकाळी खचाखच भरलेलं असतं, म्हणतो आपण त्या पद्धतीने भरलेलं असतं. आणि आताही लोक आलेले आहेत तिथं बऱ्यापैकी आतमध्ये, पण इतके लोक नाहीत की जेवढं एक्सपेक्टेड होतं. आणि हे बाहेरून बघा तुम्ही कसं दिसते. आणि इथंच बाजूला एक तलाव आहे, तर तोही मी दाखवणार आहे तुम्हाला. तर हे मी बघा हे कसं टेम्परेचर असतं, म्हणजे मॅक्सिमम लोक जे आहे ना, ती गार्डनमध्ये निवांत बसलेले आहेत. बाहेर कुणीही गेलेलं नाही. तुम्ही इथं बघू शकता की बाहेर कुणीही गेलेलं नाही. जे ते आहे ते या ठिकाणी बसलेलं आहे आणि बसून आपला निवांत आपला टाईम स्पेंड एन्जॉय करत आहे. दुपारच्या वेळा पण गर्दी काहीच नाही इथं, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता यार गर्दी काहीच नाही. तुम्ही आता बघितलं असेल, मी साईट सीन घेतला तर गर्दी काहीच नाही. परवाशी आलतो तर जवळपास 5,000 लोक होती इथं, म्हणजे मोठ्याच्या मोठी रांग राहिलेली. आणि त्या रांगेतनं जावं आणि इथं एंट्री करायचं असं होतं. पण आत्ता जर बघितलं तर आत्ता मोजून एक 100 लोक असतील. आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं काही लेकरं अशी फिरायला आलेले आहेत. आणि हे बघा कसं आहे वातावरण, कसं खतरनाक आहे इकडं. ऊन खूप आहे, म्हणजे 43-44 वातावरण आहे, खतरनाक वातावरण आहे. आणि त्यामुळे इथं दुपारच्या वेळेत कुणीही आलेलं नाही. तुम्ही बघू शकता हे म्हणजे स्वच्छता तर आहे, म्हणजे स्वच्छतेचा जर विचार केला तर स्वच्छता ही अतिशय चांगली आहे या ठिकाणी. आणि हे बघा ते बुद्धांचा स्टॅच्यू, जो की व्हिडिओ आपण अपलोड करणारच आहे, तयार करणारच आहे, तिकडे जाणारच आहे. आणि हे तुम्ही बघा की गार्डन संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही आला ना, अतिशय सुंदर गार्डन. संध्याकाळी जर तुम्ही 5 ते 6 या दरम्यान जर इथं आला तर खूप तुम्हालाही अतिशय मोहक वाटेल असं वातावरण आहे इथं.